आपल्यासोबत आमदार दिलीप मामा लांडे आहेत, चांदिवली विधानसभेचे आमदार आहेत. सध्या एक महत्त्वाचा विषय जो आहे तो गाजतोय. शिवसेनेने VSR कंपनीचे विमान जे आहे त्यातून उड्डाण टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा टाळलेलंच आहे. तशी एक एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील, आपल्या साहेबांकडे देखील एक तशी मागणी केलेली आहे. काय सांगाल, का अशी मागणी झाली? VSR कंपनीमधून उड्डाण करणं, त्या विमानातून उड्डाण करणं टाळलेलं आहे सध्या, असं सांगितलं जातं. असं मी ते कधी गेलो नाही त्या विमानामधून, मी माझ्या गाडीनेच जात असतो, त्यामुळे मला त्याच्यावरती काय एवढा अनुभव नाही आहे. आणि त्यामुळं हा प्रश्न आपण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, यांना विचारला तर बरं होईल. शंभूराज देसाईंनी यांनी देखील तशीच एक कुठेतरी भीती जी आहे ती व्यक्त केलेली. त्यांनी म्हटलं की या विमानातून प्रवास करणं आम्ही टाळतोय. मग हे कसं असतं? आपली एक म्हण आहे, पुढच्याला ठेस लागली तर पाठीमागच्याने शहाणं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून जो आत्ता आमच्या महाराष्ट्रावरती मोठा एवढा अपघात झालेला आहे, एवढं दुःख कोसळलेलं आहे, याची जाणीव प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता, आमचं जे दैवत आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, हे दैवत सुखी राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे, त्याची काळजी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना असते. आणि म्हणून त्या काळजीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतो की साहेब, जे धोकादायक विमान आहे, जे धोकादायक कंपनी आहे, याचा वापर करू नये, अशी विनंती असते. कार्यकर्त्याच्या भावना असतात, ते भावना आम्ही व्यक्त करत असतो. नक्कीच. आता ही विनंती तुम्ही केलेली आहे, तुमच्या पक्षाकडून होते. मात्र काल असं झालेलं आहे, नाशिक ते मुंबई असा एक जो प्रवास जो आहे तो सुनित्राताई आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच VSR कंपनीच्या विमानातून केलं. यामुळे कुठेतरी म्हटलं जातं त्या विमान कंपनीला क्लीन चिट दिली जाते का? जिकडे त्यांची विमानं जी आहे ती ग्राउंड केली गेली, त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास होतोय. होऊ शकतो, वेळेनुसार त्यांना उपलब्ध झाला असेल म्हणून त्यांनी वापरलेलं असेल. असं होऊ शकत नाही की बाबा त्याच ठिकाणी पुन्हा त्या कंपनीला मदत करणं किंवा क्लीन चिट देणं हा प्रकार नाही आहे. नक्कीच. आता तुम्ही सभापती म्हणून सध्या कामकाज पाहताय. एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो तुम्ही काल घेतला, जो सगळीकडे आता चर्चेत आहे. एका अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित केलेलं आहे आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून त्याला ब्रीफिंग करण्यासाठी मुंडे त्यांनी ती विधान भवनामध्ये उपस्थित राहावं अशी कुठेतरी मागणी होती. मात्र ती त्यांनी नाकारली. कसं आहे, अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आणि ही जिम्मेदारी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि आपण या महाराष्ट्रातील लोकांचे देणे आहोत, आपली जिम्मेदारी आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपली जिम्मेदारी समजून आपलं कर्तव्य पार पाडणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झालेला प्रसंग तशा पद्धतीचा होता. आणि म्हणून प्रत्येकाची जिम्मेदारी काय आहे हे त्या कायद्याने त्यांना माहिती होणं गरजेचं आहे. आणि तोच त्या दिवशी निर्णय करण्यात आलेला आहे. मग आता पुढे हे जो निर्णय होते याकडे कसं पाहिलं पाहिजे? म्हणजे असे जी नाही, ह्याचा निर्णय काय झाला हे त्या अधिकाऱ्यांनी, प्रत्येक अधिकाऱ्यांनी, मी तुम्हाला बोललो ना, प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. लोकप्रतिनिधीची आहे, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांची आहे. ही जिम्मेदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. नक्कीच. आता पर्यावरण जे आहे त्यावरून, मुद्द्यावरून आपण येऊया थोडं. सध्या मुंबईची एअर क्वालिटी जी आहे ती चांगली झालेली पाहायला मिळते. कसं पाहताय याच्याकडे? सध्या जे प्रदूषण वाढलेलं होतं ते महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चांगले कडक निर्णय घेऊन जिथे प्रदूषण वाढतंय त्याच्यावरती पर्याय शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने थोडंसं मला वाटतं प्रदूषण कमी झालेलं आहे. मुंबईचे तुम्ही मुद्दे मांडताय सातत्याने. पुढे जाऊन अजून काय काय केलं पाहिजे? कुर्ला विधानसभेचे देखील एक जो अंधेरी कुर्ला रोड असेल, चांदिवली विधानसभा असेल, कसे तुम्ही मुद्दे अजून विधानसभेमध्ये मांडणार आहेत जनतेसाठी, तेथील आमदार म्हणून? जे लोकांच्या हिताचे आहेत, लोकांना गरजेचं आहे आणि गेले अनेक वर्ष जे काम झालं नव्हतं, असे मुद्दे शासन दरबारी असेल, प्रशासनाच्या दरबारी असेल, ते ठेवून लोकांच्या मनामध्ये असणारे आपले विभागाचा विकास, चांदिवलीचा विकास हा होणं गरजेचं आहे. तो विकास या ठिकाणी भावना लोकांच्या मांडून तो करून घेण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. तर अशा प्रकारे सरांनी आपल्याला संपूर्ण जो मुंबईचा विषय जो आहे तो कशा प्रकारे हाताळला जाईल विधानसभेमध्ये ते सांगितलेलं आहे. सोबतच VSR कंपनीमध्ये जो विमानावरून जे प्रकरण सुरू होतं त्यामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील, सध्या तरी शिवसेनेने त्यांच्या की हे विमान जे आहे त्यातून उड्डाण करणं टाळलेलं आहे.
मात्र आता अजितदादांच्या पत्नी यांनी सुनित्राताईंनी जो विमान प्रवास केलेला आहे त्यावरून काय स्पष्टीकरण होतं ते देखील मामांनी दिलेलं आहे. त्यामुळे यापुढे अजून काय काय घडामोडी घडतात याच प्रकरणातले ते आपण पुढे पाहणार आहोत. दरम्यान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.